खरं तर ज्या 14 जणांना ठाकरे गटाचे जे 14 आमदार आहेत त्यांना डिस्क्वालिफाय का केलं गेलं नाही या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे माननीय स्पीकर साहेबांनी जो निर्णय दिला त्यामध्ये पॅराग्राफ 138 ते 142 पेज नंबर 105 ते 107 मध्ये असं नोंदवलं गेलेलं आहे की त्यांनी 3 डॉक्युमेंट्स हे फोर्ज केलेले आहेत। हे 3 डॉक्युमेंट्स आहेत रिझोल्युशन डेटेड 21/6/22, त्याच्यानंतर व्हीप डेटेड 21/6/22 आणि अटेंडन्स शीट डेटेड 21/6/22। खरं तर हे 3 डॉक्युमेंट्स महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्यांनी फोर्ज केलेले आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। सध्या आम्ही कोर्टामध्ये या संदर्भात गेलेलो आहोत आणि कोर्टामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे। त्याच्यामुळे आज जो रडण्याचा कार्यक्रम आहे हा कशा संदर्भात आहे हेच आम्हाला कळत नाही आहे, कारण खरं तर ज्यांना डिस्क्वालिफाय करायला पाहिजे त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही कोर्टामध्ये गेलो आहे। यांचा बहुतेक कोर्टावर आणि लोकशाहीवर विश्वास नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी हा आज रडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। 14 आमदारांव्यतिरिक्त हे जे 3 डॉक्युमेंट फॉर्ज केलेले आहेत तुम्ही मागणी करता की यांच्या आधारावर तर त्यांचं विलंबन व्हावंच, पण खोटे डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भात सुद्धा कारवाई केली जाते। अगदी हे तिन्ही डॉक्युमेंट्स खोटे आहेत असं ऑनरेबल स्पीकरने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन याच्यावर कारवाई केली जावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आमच्या पक्षातर्फे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।